नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नांदेड शहरातील कवठा भागात पंडितजी मिश्रा यांच्या मंजुळ वाणीतून भव्य शिव महापुराण कथेचं आयोजन दिनांक 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पर्यंत आयोजन करण्यात आलं आहे। तर दिनांक 23 ऑगस्ट म्हणजेच पहिल्या दिवशीची शिव महापुराण कथेचा लाखो भाविकांनी लाभ घेतला, परंतु 23 ऑगस्टच्या रात्री पावसाची जोरदार वृष्टी झाल्याने मंडपात पाणी साचले असून याकरिता 24 तारखेची कथा रद्द करण्यात आली असून नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्या मंडपाची पाहणी करून रात्री थांबलेल्या हजारो भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलेले आहे। 24 ऑगस्टच्या कथेस विराम देण्यात आला असून दिनांक 25 ऑगस्टची कथा सर्व भाविकांनी आपापल्या घरी बसून पाहावे असे सर्वांना सांगण्यात येत आहे। याकरिता आपण आपल्या घरी बसून मोबाईल टीव्हीद्वारे ही कथा लाईव्ह पाहावी। पेंडॉलमध्ये भरपूर पाणी झाल्यामुळे कोणत्याही भाविकांनी पेंडॉलकडे येऊ नये असे देखील नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत कथाकार पंडितजी मिश्रा यांच्या वतीने सांगण्यात आले आहे। पेंडॉलची सर्व दुरुस्ती व्यवस्थित झाल्यानंतर कथेला पुन्हा सुरुवात होणार आहे असे सांगण्यात येत आहे। विश्वनाथ भगवान की हर हर। सभी भक्तों से निवेदन है, आज की कथा को कैंसिल करा गया है 24 तारीख वाली, और जो बाहर से आने वाले भक्त हैं उनसे निवेदन है ऑनलाइन कथा को श्रवण करें। कल की कथा को ऑनलाइन श्रवण कर अपने जीवन को सार्थक बनाएं। हर हर। जे आपलं कवठ्याचं मैदान आहे त्या ठिकाणी महाकथेचं आयोजन हे होणार नाही। या ठिकाणी फक्त ऑनलाईन स्वरूपात लाईव्ह थेट प्रक्षेपण या कथेचं होईल, त्यामुळे भाविकांनी घरी बसून टीव्ही किंवा इंटरनेटच्या माध्यमातून या कथेचा लाभ घ्यायचा आहे। या ठिकाणी कुणालाही प्रवेश नसेल, कारण या ठिकाणचं जे ग्राउंड आहे आपण बघू शकता की चिखल आणि पाण्यामुळे इथं प्रचंड गैरसोय झालेली आहे। इथं बसणं आणि कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम घेणं आता शक्य नाही, त्यामुळे आगामी 2 दिवस सर्व भाविकांनी घरूनच या कार्यक्रमाचा टीव्ही किंवा इंटरनेटवरती लाभ घ्यायचा आहे। निवेदन है कि शिव महापुराण कथा का अगले 3 दिन तक ऑनलाइन आयोजन किया गया है। मंडप में कथा होने वाली नहीं है। आप सभी बाहर गांव से आए हुए यात्रियों से निवेदन है कि कृपया अपने अपने गांव की ओर जाकर टीवी के माध्यम से, मोबाइल के माध्यम से तथा सोशल मीडिया के माध्यम से इस कथा श्रवण का लाभ लेवे और सभी को सुविधा हो। यह प्रशासन तथा आयोजक की ओर से सभी प्रयत्न किए जा रहे हैं। फिर भी आपसे निवेदन है कि कृपया मंडप में कोई भी ना आए, अपने अपने घरों पर बैठकर अपने गांव में जाकर इस कथा का मोबाइल टीवी द्वारा श्रवण का लाभ लेवे, यह विनंती। नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा।